इराण अमेरिका युद्धाबाबत एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येते आहे। इराण अमेरिका संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता दिसते आहे। इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला आहे आणि यामुळे इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेली युद्धबंदीची चर्चा थांबवली। लेबनॉनवरील हल्ला युद्धबंदीचे थेट उल्लंघन असल्याचं इराणचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता पुन्हा इराण अमेरिका संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती आणि या संपूर्ण युद्धाचा संघर्ष पेटणार असल्याचं एकंदरीत दिसत असताना या संदर्भातली अधिक माहिती आपण घेऊयात। याचे काय पडसाद उमटतात त्याची माहिती घेऊयात। आमचे संपादक निलेश खरे सर आपल्या सोबत यावेळेस ऑनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय कुठेतरी युद्ध बंदीची चर्चा सुरू होती, दिलासा जगाला मिळत होता आणि आता मात्र पुन्हा एकदा हा संघर्ष पेटणार असल्याचं दिसतंय। मुख्यतः देखील इराण सरकारने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण आपण ज्या स्वरूपाची माहिती देतोय, अर्ध सरकारी न्यूज एजन्सी आहे इराणची तस्नीम या वृत्त वाहिनीनं किंवा वृत्त संस्थेनं ही माहिती जगासमोर आणलेली आहे आणि याचे अत्यंत विकृत किंवा वाईट असे परिणाम जे आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। या अगोदर जे क्रूड ऑइलचे दर 106 ते 107 डॉलर प्रति बॅरल इतक्यावर पोहोचले होते, ते आता $97 आले आणि त्याचा एक थोडासा का असो ना भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा होता। मात्र जर हे पुन्हा युद्ध भडकण्याचं चित्र तयार झालं तर तेलाचे भाव पुन्हा वाढू शकतात। इतकंच नाही तर सोनं पुन्हा माग होईल, कारण युद्ध भडकेल तसंच सोनं खरेदी पुन्हा सुरू होताना पाहायला मिळेल, डॉलर आणखी माग होताना पाहायला मिळेल आणि याचा दूरगामी आणि अत्यंत वाईट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल। आणि त्यामुळे ही बातमी जितकी अमेरिका आणि इराणसाठी किंवा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दुःखदाची आहे त्यापेक्षा अधिक ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि भारतीयांसाठी आहे। बिलकुल खरं आहे सर, धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर हे युद्ध जे ते पुन्हा भडकणार आहे आणि त्यामुळे ही एक अत्यंत धक्कादायक खरं तर अशी घटना म्हणावी लागेल आणि ही धोक्याची घंटा जगासाठी असू शकते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही।